ठीक आहे, चालेल. हे वेगळं पण आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, उपभोगता आलं पाहिजे, परंतु ते होत नाही, एवढं सोपं नाही. निरतिशय सुख, जे सुखाची व्याख्या केलेली आहे देवाने. निरतिशय सुख किंवा सुखाची परिसीमा म्हणजे आनंद. सुख काय? दुःख मिश्रित आहे, आणि त्याच्या पलीकडची जी गोष्ट आहे तो आनंद आहे. परिषद स्वरूप असे निरतिशय सुखमय किंवा आनंदमय आहे म्हटले. त्याचं मूळ स्वरूपच जे आहे त्याच्या पलीकडचं असल्यामुळं ते आनंदमय आहे. हा आनंद परमेश्वराच्या ठिकाणच्या मुळातच स्वरूपगत असतो, मुळातच स्वरूपगत असतो. कोणीतरी उसणं परमेश्वराने घेतलेलं नाही ते आनंद. आपण उसने आनंद घेतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. ते उसणं त्याचं ते जे आहे ओसरलं, त्याची तीव्रता, की आपण परत मूळ स्वरूपात येतो आणि परत आपण दुःखी होतो. तसं परमेश्वराचं नाही आहे, त्याचं स्वरूपच आनंदमय आहे. साखरेला जशी मुळाचीच गोडी असते, मूळचीच गोडी असते, त्या साखरेला काही वेगळं गोडी निर्माण करण्यासाठी काही करावं लागत, तर मूळचीच गोडी आहे, त्याचं स्वरूपच तसं आहे. परंतु तीच साखर पाण्यात मिसळली किंवा अन्य पदार्थात टाकली तर कमी जास्त होऊ शकते. साखरेला गोडी आहे, नुसती साखर खाल्ली तर वेगळी गोडी. आपण चहा करून पाण्यात टाकून लिंबू सरबताच्या अनुषंगाने तर त्याची गोडी कमी होते. परंतु परमेश्वराचा आनंद हा किती ठिकाणी विभागला, किती ठिकाणी, तरी मात्र ती गोडी आहे तशीच आहे, ती कधी कमी होत. स्वरूपीचा आनंद आहे तो जसाच्या तसाच राहतो. अनंत जीव जरी असले तरी अनंत जीवसुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीला गेलेले, आणि ते अनंत जीव प्राप्तीला गेलेले, ते अनंत जीवाला परमेश्वर जो अनुभव आनंदाचा घेत आहे तीच अनुभूती त्या आनंदाची त्या जीवाला पण भेटते. मग परमेश्वराचा आनंद कमी व्हायला पाहिजे, परंतु तो कमी होत नाही, तो जसा आहे तसाच राहतो, अखंड अखंड. त्याला कोणत्याही प्रकारचं कमतरता येत नाही. साखर जशी आपण वेगळ्या पदार्थात टाकू तशी तिचं जी गोडी आहे ती कमी होत जाते, परंतु परमेश्वराचा जो आनंद आहे तो स्वरूपगत असल्यामुळं तो कुठेही कमी होत नाही, कुठेही कमी पडत नाही. देवतांच्या ठिकाणची जी पंचप्रकारात आपण सुख आहे, आपण पाहिलं पंचप्रकार, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. त्यातला हा जो सुख प्रकार आहे तो सुख आहे तो दुःख मिश्रित आहे म्हणले. ते काही निरतिशय सुख नाही, तो आनंद नाही, दुःख मिश्रित आहे. म्हणजे जीवाला सुद्धा दुःख मिश्रित आनंद असतो, तसंच देवतेकडे सुद्धा असतं. देवतेला सुद्धा खेद, आल्हाद असतं. वास्तविक देव सामर्थ्य आहे देवता, पण तरीही त्यांच्याकडे असतं, कारण ते सुख आहे ते दुःख मिश्रितच असतं. तेच स्वरूपातून ब्रह्मांडस्थाच्या ठिकाणी किंवा पिंडस्थाच्या ठिकाणी तेच सुख विभागून, म्हणजे आता देवतासुद्धा पिंडस्थाच्या माध्यमातून अनंत जीवात, मळाच्या माध्यमातून अनंत जीवात असतात की नाही, कारण अनंत जीवाला देवतेचे मळ आहे, पिंडस्थ आहे, त्याही विभागतात, कमी जास्त होत असते. तसे मात्र परमेश्वराचे नाही. देवतेचे जे पिंडस्थ आहे आपल्याकडे आली का त्याची जी तीव्रता आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे ते कमी होतं, मळाचं सामर्थ्य कमी होतं. परमेश्वराचं मात्र तसं नाही आहे. परमेश्वर अंतर्बाह्य आनंदमय आहे म्हटले. जीव निरानंद असल्या कारणाने, जीव तर मुळातच त्याचं जे स्वरूप आहे ते निरानंद आहे, म्हणजे आपला आनंदच नाही. आपण एखाद्याला बळच म्हणलं ना आनंदी राहत जा, आनंदी राहत जा, तर त्याचं मूळच जर निरानंद आहे तर तो आनंदी कसा राहील. परंतु आपण आनंदित राहू शकतो का, तर आपण आनंदाच्या संपर्कात आहे. संपर्क कोणाचा आहे आपला? परमेश्वराचा. बोध कोणाचा आहे? परमेश्वराचा. जाणीव कोणाची? परमेश्वराची. ओळख कोणाची? परमेश्वराची. आपली संगत कोणाची आहे? परमेश्वराची. म्हणून आपण राहू शकतो आनंदी, पण आपणही संपर्कात आनंदाच्या असूनही आनंदी राहत नसेल तर त्या संपर्काची प्रचितीच आपल्याला कळाली नाही, समजली नाही, त्याची ओळख, उमट, जाणीव आपल्याला झालीच नाही. तर ती झाली असेल तर आपण आनंद राहू शकतो. परंतु ते आनंद बी आपला किती काळ, जोपर्यंत घरून फोन येत नाही, काहीतरी अडचण आपल्याला कोणीतरी सांगत नाही तोपर्यंत. अन्यथा लगेच आपलं लगेच त्यातली जी तीव्रता आहे ती कमी होऊन जाते. परंतु
समाजात राहत असताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना कितीही फोन आले तरी जो जसा आहे तसा, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे तो अर्जुन देव. बदल नाही, जसा आहे तसा. वेट अँड वॉच करणारा देव आहे, सर्व करतात तो. आपण पूर्वकर्माचे जोड कर्माने जोडलेले आहे, त्यामुळं ते येणं साहजिक आहे, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आता त्यावरती आपण स्थिर राहणं आणि वाट बघत राहणं, काय होईल पुढे, काय होतं आहे पुढे, काय होणार आहे पुढे, त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून नंतरच्या क्षणाची वाट पाहत राहणं आणि ती स्थिरता भंगू न देणं, ही आपलं साधनं आहे, ही आपला धर्म आहे, ही आपली धार्मिकता. आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतो, धार्मिकतेच्या गोष्टी करतो आणि या गोष्टी करत असताना मात्र मिनटाला क्षणाला आपण बदलत असतो. हा बदल होऊ न देणं म्हणजे धार्मिक, हा बदल होऊ न देणं म्हणजे परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीची साधना आहे. सुखाचा आनंदाचा तिथे प्रश्नच नसतो, कुठं? परमेश्वराच्या ठिकाणी. कारण ते स्वरूपच मूळ जे आहे ते आनंदमय असल्यामुळं हा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि प्रपंच तर जड आहे, त्या ठिकाणी सुख आनंदाचा प्रश्नच नसतो. जीवाच्या ठिकाणी तो प्रश्न नसतो, देवतेच्या ठिकाणी प्रश्न नसतो, कारण स्वरूप हे वेगळं आहे प्रत्येकाचं. पण परमेश्वराचं स्वरूप आनंदमय असल्यामुळं या चारही पदार्थात फक्त परमेश्वराकडेच काय तो आनंद आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनचरित्राकडे जर आपण बघितलं, अनेक अडचणी, अनेक संकट, अनेक चढउतार चरित्रामध्ये, परंतु जे आनंदमय जे मूळ स्वरूप आहे ते कुठेही बदललं नाही, कुठेही बदललेलं दिसलं नाही. कुणी शिव्या दिल्या, कुणी अपमान केला, कोणी काय म्हटलं, कोणी काय म्हटलं, वास्तविक अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर. परंतु ओळख न देता जे जे आहे ते ते पाहत राहणं, ओळख न देता जे जे चाललं आहे त्याला फेस करणं आणि आपलं मूळ स्वरूप त्याला कोणत्याही प्रकारचा कुठंही कमतरता न ठेवता तसंच राहणं, हे परमेश्वरत्व आहे. मग कंस मामाचं मारायला पाठवलेले अनेक राक्षस असतील, पुतना मावशी आली,